सांगितलं ऋषीने काय करता रामासी काटे नरतती पाही कंटक उदरती रामा पायी अडकता टाई जटाई पाषाण तेही उदरती. भगवंत प्रभू रामचंद्राच्या पायामध्ये जर खडाव नाही घातले तर सांगा वनामधला जंगलामधला डोंगरामधला रस्ता आहे काट्या कुट्याचा रस्ता आहे आणि मग ताई त्यात आपण 1-5 मिनिट जर रस्ता सोडून जर चालायला लागला तर पायामध्ये काटे मोडल्याशिवाय राहत नाही. पण भगवंताच्या पायाला मग काही काटे मोडणार नव्हते का? पण नाही, काट्याचा सुद्धा उद्धार होत होता भगवंताच्या पायाचा स्पर्श झाल्यावर. ज्याचा उद्धार होतोय ते त्रास देईल का दुसऱ्याला? नाही देणार. म्हणून ते काटे सुद्धा भगवंताच्या पायाला रुतत नव्हते. उघड्या अनवणी पायाने ज्याला ठेसा लागत चलत होत्या दगडाच्या ठेसा लागल्यावर बोट फुटतंय. पण त्या जड जीवाचा दगडाचा उद्धार होता होता. म्हणतात दगडाचा कसा काय उद्धार होईल? अरे ज्यांना असणारा शाप मुक्त करण्यासाठी भगवंत वनामध्ये आले होते. गौतम ऋषीची पत्नी अहेल्याचं चारित्र्य तुम्हाला सगळ्यांनीच माहिती आहे. शाप पतीने दिला आणि ऋषीने शाप दिला म्हणून शिळा होऊन पडली. फक्त पती बरोबर एक शब्द लबाड बोलली. लबाड जर बोलली नसती तर शाप द्यायची गरज लागली नसती. आणि पण तिच्या फक्त रामाच्या पायाचा पद स्पर्श ठेस लागली त्या दगडाला शिळेला आणि त्या दगडामधून महिला एक स्त्री तयार झाली आणि हे उद्धार करायचा होता प्रभू रामचंद्राने. म्हणून रामाच्या पायामध्ये खडाव घालता येत नव्हते, चप्पल घालता येत नव्हती, जोडा घालता येत नव्हता हे वशिष्ठ ऋषी माहित होतं. आणि त्या पादुका ते खडाव असणारे भरताच्या डोक्यावर ठेव रामा आणि भरताला अयोध्येला पाठव तरच भरत जातो नाही तर भरत जात नाही. राम पादुका सुवर्ण भूषण आवडी मागवी लक्ष्मण याही केल्या भरतार्पण गुरुवचन वंदनी. भगवंत प्रभू रामचंद्राच्या पायामध्ये घालण्यासाठी त्या पादुका तयार करून दिलेल्या होत्या, खडाव तयार करून दिले होते. पण प्रभू रामचंद्र पायामध्ये घालीत नव्हते याचं कारण होतं ते. आणि त्याच पादुका लक्ष्मण अति प्रीती आवडीनं एखाद्या सोन्याच्या असणाऱ्या बेस्किट तयार करावेत आणि मग ते संसारिक माणसाला सांभाळायला द्यावे. महाराज किती काळजीने सांभाळताल तुम्ही बिस्किट करून दिला आताच्या भावामधले. हो, अति प्रीतीनं काळजीनं लक्ष्मण सांभाळ करीत होता त्या पादुकेचा. आणि त्या पादुका वशिष्ठ ऋषीने सांगितला रामा लक्ष्मणाला जे वज घेऊन चलतोय ना तुझ्या पादुकाचं ते वज आता भरताच्या डोक्यावर दे. म्हणजे जनता जनार्दनाचं वज ते हलकं होईल. नाही तर भरत नाही जर गेला तर जनता तिकडे दुःखामध्ये पडल आणि मग भरत तिकडे जाणार नाही. तसा हे वशिष्ठ ऋषीची आज्ञा आहे. भगवंत प्रभू रामचंद्र काय करते पादुका आली हातात उल्हास भरताची आचिताय पादुका प्रतिष्ठुनी माता लाजता काय बोले. ज्यावेळेस वशिष्ठ ऋषीची आज्ञा झाल्याबरोबर असणारे भगवंत प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाकडे बघितलं आणि लक्ष्मणाकडे बघितल्याबरोबर आता सांगायची गरज नाही, फोन पटली. लक्ष्मणानं त्या पादुका आणल्या आणि रामाच्या स्वाधीन केल्या. रामाने पादुका घेतल्या भरताच्या डोक्यावर ठेवल्या आणि भरताच्या डोक्यावर पादुका दिल्याबरोबर भरताला आनंद झाला. जे सर्व इंद्रिय विकळ झालते विकळ. मगाचा पुन्हा केले काय अवस्था झाली भरताच्या पायाची अवस्था, हाताची अवस्था, डोळ्याची अवस्था, मनाची अवस्था, चलन वलन बंद पडली होती. आणि त्या ठिकाणी डोक्यावर पादुका बसल्याबरोबर प्रफुल्लित शरीर झाला, आनंद वाटला. आता मी अयोध्येला जायला तयार आहे, आता काही चिंता करायची गरज नाही. रामाच्या पायाची सेवा मला मिळणार आहे. आता रामच माझे पशी पादुका हो, त्यासाठी लक्ष्मीने सुद्धा सेवा कुठली करते? लक्ष्मी भगवंताच्या पायाची सेवा करते आणि पायाची सेवा केले इतकं पुण्य कसे. म्हणून भरताला आनंद झाला. भरत निघालाय सांगा श्रीराम पादुका ठेविता माता है जगी हर परिवेश विषमता ते मी कैची अनुमाता निज माता देशमया. या ठिकाणी आता भगवंत प्रभू रामचंद्राच्या पायाच्या पादुका असणाऱ्या आता. हो, अरे ज्या वेळेस पादुका दिल्याबरोबर द्वैत भाव संपला. विषम सम आणि विषम, विषम भाव संपला, समभाव आला. आणि आता त्या पादुका
हो माझ्या डोक्यावर ठेवल्या. आता ते जर इतका जर ज्याच्या डोक्यावर ज्याच्या स्पर्श झाल्याबरोबर जर असा भाव होत असेल तर मी कशासाठी माझ्यापाशी ठेवली? कोण म्हणते रे? जगाचा मालक म्हणतोय अरे या पादुका ज्याच्याकडे दिल्याच्या नंतर सगळीच आनंद होतो. त्याचे इंद्रिय सांगा, इंजेक्शन करायची गरज लागली नाही, सलाईन लावायची गरज लागली नाही. ज्याच्या डोक्यावर पादुका ठेवल्याबरोबर कोण महाराज भरताची अवस्था प्रफुल्लित झाली. रामाने सांगितलं ह्या पादुका आता माझ्यापाशी ठेवायची गरज नाही, भरता ह्या पादुका घ्या आणि तो देला निघून जा. काही वर देवन प्रयाण दुष्टना नरे ते रामा भूषाण वाल्मिक वचने कळली कुण आता कोण द्वेषीला. आता द्वेष करायचं काम राहिले नाही का? तर काही जे असणारा त्या ठिकाणी आपल्या पती बरोबर ते 2 वर मागून घेतले होते आणि ते वर मागून घेऊन तिने रामाला वनवासाला पाठविलं. आणि रामाला वनवासाला पाठविलं हे कैकेयीचा दोष नाही, उलट मला ते भूषण झालं, भूषण. आणि म्हणूनच रामाचा खरं चरित्र आणि रामाचा विजय झालाय कशामुळं? मी सांगतो, एक असणारा चांगला आणि एक वाईट असल्याशिवाय चांगल्याचा किंमत वाढत नाही. आणि त्या कैकेयीनं मला वनवासाला पाठविलं आणि आठवण झाली कुणाला? रामाची, वाल्मिक ऋषीनं लिहिलेल्या रामायणाची. हो का? तर बोलीला वाल्मिक तैसेची चालणे वर्तून जावीन जगामध्ये. हो जगामध्ये वर्तन करून दाखवावं लागेल. कैकेयीला बुद्धी देणारा कशामुळे त्या ओळीमध्ये लिहिलं होतं. कैकेयी असणारी हट्ट मांडून बसल आणि कैकेयीच्या दिलेल्या वचनाला जागावं लागल पतीला सुद्धा. आणि म्हणून श्री रामाला वनवास आहे. आता कैकेयीचा द्वेष करायची गरज नाही ही आठवण वाल्मिक ऋषीची झाली. सांगा पुढे काय केलं? भरतानी स्वयं शत्रुघ्नाय वंदोनी वसिष्ठाचे चरण करोनिया श्रीरामासी नमन काया पण बोलता. भरताने शत्रुघ्नानं ताबडतोब ज्यावेळेस वसिष्ठ ऋषींनी सांगितल्याप्रमाणे रामानं पादुका दिल्या आणि पादुका दिल्याबरोबर अगदी पहिलं दर्शन असणार वसिष्ठ ऋषीचं घेतलं, गुरुचं दर्शन घेतलं. त्यांचा हात जोडल्याने हात जोडून शिनी लगेच रामाकडे बघितलं, रामाचं दर्शन घेतलं. आणि भरत शत्रुघ्न काय बोलतात सांगा? तुझ्या पादुका ठेविल्या माता आहे तुझ्या भेटीला बिन रघुनाथा नाही उतरणे सर्वता हिन्यावरचा त्रिकाळी. त्यावेळेस लगेच बोलायला सुरुवात केलं. प्रभू रामचंद्राकडे बघितलं, रामाला सांगितलं भरतानं, रामा तुमच्या पादुका माझ्या डोक्यावर ठेवलंय, वज हे वज. हो परपंच सांभाळायचं वज आहे महाराज. आणि ते वज जर आपल्याकडून उतरायचं म्हणलं कवा उतरावं लागतंय. आता ह्याचा मोठी कथा आहे की सांगत बसल्यावर. पण तुझी आणि आमची रामा भेट झाल्याशिवाय या डोक्यावरल्या पादुका खाली उतरणार नाही. 3 काळ, एक काळ नाही त्रिकाळ झाले तरी. मग सत्ययुग